बजेटचा जो काही डेटा दिलेला असतो, ठीक आहे, तो बजेटचा डेटा वापरायचा कसा? मग लक्षात घ्या, बजेटवरती डायरेक्ट प्रश्न येतात का? तर मोस्टली जर तुम्ही अनालाइज केलं तर फार कमी प्रश्न डायरेक्टली बजेटवरती आपल्याला बघायला मिळतील. प्रिलिमवरती MCQ विचारलाय किंवा तुमच्या मेन्समध्ये सब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारलेले असतील, असं एखाद दुसरा प्रश्न बघायला मिळतो. ठीक आहे. मग इथं मुलं बऱ्याचदा विचार काय करतात की अरे जर एखाद दुसरा प्रश्न प्रिलिम्सला येणार आहे, ठीक आहे, किंवा आला तर एखादा मेन्सला प्रश्न येईल, ठीक आहे, तर मग करायची गरज आहे का? एवढं बजेट अख्खं सगळं वाचायचं आणि त्याच्या प्रोव्हिजन्स लक्षात ठेवायचे, हे गरजेचं आहे का? तर लक्षात घ्या, फक्त डायरेक्ट त्याचा बेनिफिट किती आहे ह्याच्यावरनं अनालाइज न करता त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट पण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही बजेटचा इनडायरेक्ट बेनिफिट समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की बजेट अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय बेनिफिट आहे बजेटचं? इनडायरेक्टली जर विचार केला किंवा डायरेक्ट तर मी तुम्हाला सांगितलं, एखादा दुसरा प्रश्न प्रिलिम्समध्ये येऊ शकतो, एखादा प्रश्न आला तर मेन्समध्ये पण येऊ शकतो. पण मग इनडायरेक्ट बेनिफिट्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर बजेटमध्ये सरकारच्या प्रायोरिटीज डिफाईन केलेल्या असतात. प्राधान्यक्रम सरकारचा, ठीक आहे, आणि सरकारचा जो प्राधान्यक्रम असतो, सरकारची जी प्रायोरिटी असते ती UPSCची प्रायोरिटी. ज्या ॲस्पेक्टमध्ये सरकार विचार करते, जे पॉलिसी डिसिजन सरकार घेते, ठीक आहे, निर्णय घेते, तर त्या रिलेटेड प्रश्न आपल्याला सर्व GS मध्ये बघायला मिळतो. त्यामुळे बजेटचं जे रिलिव्हन्स जो आहे तो फक्त GS3 पुरता मर्यादित नाहीये, तर 4ही GSला ते उपयुक्त आहेतच आहे. पण त्या व्यतिरिक्त आणखीन महत्त्वाचं म्हणजे एसेसाठी पण ते महत्त्वाचं असतं. इंडियाच्या इंटरेस्टमधले मुद्द्यांची चर्चा बजेटमध्ये केलं गेलेलं असतं. ती लहानपणी तुम्ही गोष्ट ऐकली असेल ना, परीस राजाची. तो बघा एक राजा असायचा, ज्याला तो वरदान मागतो, ज्याला हात लावल ते सोनं होईल, है ना? तर तसा भाग आहे. बजेट म्हणजे तुमचा तो विषय, कारण किंवा सरकार म्हणजे तुमचा परीस राजा आहे, लक्षात घ्या. सरकार जिथं हात लावणार आहे UPSCच्या दृष्टीनं तिथं सोनं होणार आहे तुमच्यासाठी, आणि सरकारची प्रायोरिटी परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. समजला का मुद्दा? ठीक आहे. त्यामुळं तुम्ही जर बजेटचा अभ्यास केला तर तुम्हाला सर्व GS आणि एसे इकडे क्वेश्चन्स प्रेडिक्ट करण्या आपल्याला काय प्रेडिक्शन खेळायचं नाहीये, पण आपल्या तयारीच्या दृष्टिकोनातून तो भाग सुटता कामा नये हे काळजी आपण घेऊ शकतो, म्हणून प्रेडिक्शन्स मी हा शब्द वापरतोय. ॲटलिस्ट एवढा भाग तरी आपल्याला कव्हरअप करणं गरजेचं, मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. तर हा इनडायरेक्ट प्रचंड मोठा बेनिफिट आहे. सेकंडली, बजेटमध्ये खूप सारा डेटा अवेलेबल होत असतो आपल्याला, खूप साऱ्या योजना आणि या सगळ्या गोष्टी असतात. किंबहुना बजेटमध्ये बऱ्याचदा आउटलाईन्स दिलेल्या असतात. ॲक्च्युअल स्कीम इव्हेंच्युअली नंतर फायनलाइज होते. बजेटमध्ये फक्त त्याच्याबद्दल बोललं जातं की आम्ही अशी अशी योजना लॉन्च करणार आहोत, ठीक आहे, आणि मग त्या योजना नंतर कधीतरी काय केल्या जातात, फॉर्म केल्या जातात, गव्हर्नमेंटकडनं बनवल्या जातात आणि रिलीज केल्या जातात. त्यामुळं बजेटमध्ये तर बऱ्याचदा करंट अफेअर किंवा रिलेटेड स्कीम्स वगैरे तर आपल्याला बघायला मिळतातच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा पुढे वर्षभर ज्या काही योजना येणार आहेत त्या योजनांचं बीज जे आहे ते आपल्याला बजेटमध्ये बघायला मिळतं. समजला मुद्दा? ठीक आहे. त्यामुळं इकडून सुद्धा बजेटचा फायदा एक फॉडर मटेरियलच्या स्वरूपात सुद्धा हा कंटेंट जो आहे, हा डेटा जो आहे तो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतो. मी तुम्हाला फॉडर मटेरियलचा अर्थ सांगितला होता बघा मागे डिस्कस करताना. फॉडर मटेरियल म्हणजे असं मटेरियल की जे तुम्ही जमा करून ठेवलं तुमच्याजवळ, जेव्हा केव्हा एखादा रिलिव्हंट प्रश्न आला की त्या मटेरियलमधलं जे काय आपल्याला त्यात टाकता येते ते टाकून द्यायचं. रिलिव्हन्स बघायचा, फक्त रिलिव्हंट असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं बजेटचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट जो आहे तो आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. आता लक्षात घ्या की बजेटचं ह्या वर्षीचं स्ट्रक्चर काय. तर ह्या वर्षी बजेट जे आहे ते युवा शक्ती आणि 3 कर्तव्याज या फ्रेमवर्कवरती मांडलेलं आहे सरकार. युवा शक्ती आणि 3 कर्तव्य. सरकार म्हणते आम्हाला 3 कर्तव्य पार पाडायची, आणि या 3 कर्तव्यालाच एक्सप्लेन करत सरकारने काय केलेलं आहे, बजेट मांडलेलं आहे. मग पहिलं कर्तव्य काय आहे, टू ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ बाय एन्हान्सिंग प्रोडक्टिव्हिटी अँड कॉम्पिटिटिव्हनेस अँड बिल्डिंग रेझिलियन्स टू व्होलटाईल ग्लोबल डायनामिक्स. ठीक आहे. हे म्हणजे काय करायचं आपल्याला, सगळ्यात म्हणजे शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर जी काय आपली इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्याला सस्टेन पण करायचं आहे आणि त्याला ॲक्सेलरेट सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. मग हा मुद्दा का महत्त्वाचा आहे, मग ह्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, कॉम्पिटिटिव्हनेस वाढवणे किंवा रेझिलियंट बनणे आहे ना, आणि पर्टिक्युलरली रेफरन्स कुठला दिला आहे बघा, व्होलटाईल ग्लोबल डायनामिक्सचा रेफरन्स दिलेला आहे. मग सध्याचे ग्लोबल डायनामिक्स व्होलटाईल आहेत माहितीच आहे आपल्याला. मदर ऑफ ऑल डील्स, फादर ऑफ ऑल डील्स,
सगळं चालूच आहे ना. इराणचा मुद्दा चालूच आहे, रशिया युक्रेन चालूच आहे, त्यात व्हेनेझुएलानं सिलेबस वाढवलाय आहे ना. तर हे सगळं चालूच आहे. मग एकंदर ग्लोबल एन्व्हायरमेंट जे आहे ते वोलटाईल आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, कॉम्पिटिटिव्हनेस वाढवायचा आहे आणि इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती ॲक्सेलरेट करत ती सस्टेन सुद्धा करायची. समजला मुद्दा? ठीक आहे. दुसरं जे कर्तव्य आहे ते टू फुलफिल ॲस्पिरेशन्स ऑफ अवर पीपल अँड बिल्ड देअर कॅपॅसिटी, मेकिंग देम स्ट्रॉंग पार्टनर्स इन इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, जे आपले लोक आहेत बेसिकली त्यांचे ॲस्पिरेशन्स फुलफिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यांना अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून द्यायच्यात, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करायचं आहे. म्हणजेच एका अर्थानं काय करायचं आहे तर आपल्याला ह्युमन रिसोर्सेसचं ह्युमन कॅपिटलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता ह्युमन रिसोर्स आणि ह्युमन कॅपिटलमधला डिफरन्स माहिती आहे आपल्याला, मागे आपण बघितला होता है ना. वर्केबल एजमधली जे पॉप्युलेशन आहे त्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो, पण ह्या लोकांकडे असलेलं जे नॉलेज स्किल्स जे आहे ह्याला आपण काय म्हणतो, ह्युमन कॅपिटल म्हणतो. मग हे बिल्टअप करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि त्यांना इंडियाच्या प्रॉस्पॅरिटीमध्ये, ग्रोथ स्टोरीमध्ये काय करायचे, पार्टनर्स करायचे. रादर त्यांच्यावरच तर ग्रोथ अवलंबून आहे आपली. लक्षात आला का मुद्दा? ठीक आहे. थर्ड कर्तव्य काय आहे, अलाइन्ड विथ अवर विजन ऑफ सबका साथ सबका विकास इज टू एन्श्योर दॅट एव्हरी फॅमिली, कम्युनिटी, रिजन अँड सेक्टर हॅज ॲक्सेस टू रिसोर्सेस, अम्युनिटीज अँड अपॉर्च्युनिटीज फॉर मिनिंगफुल पार्टिसिपेशन. ठीक आहे. हे आपलं झालं तिसरं कर्तव्य. ठीक आहे. ही 3 कर्तव्य, सबका साथ सबका विकास इन शॉर्ट, हे तर आपले ब्रॉडर व्हिजन पहिल्यापासून आहेच आहे सरकारची. ठीक आहे. मग ही 3 कर्तव्य ह्या आस्पेक्टमध्ये आपल्याला बजेट जे आहे ते बायफर्केट केलेलं बघायला मिळते. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त 16वा जो फायनान्स कमिशन आहे, 16th फायनान्स कमिशन, ठीक आहे, तर त्यांनीच आपले रिकमेंडेशन सादर केलेले आहेत. त्या रिकमेंडेशनबद्दल पण बोलणं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग फिस्कल कन्सॉलिडेशनच्या दृष्टिकोनातून सरकार काय करतंय त्याच्याबद्दल पण सरकारने माहिती दिलेली आहे. हे झालं पार्ट एचं स्ट्रक्चर. आणि पार्ट बी जसं मी तुम्हाला म्हणलं ते आहे टॅक्सेशन. समजला मुद्दा? आता फक्त बघा, आपण फक्त फास्ट फॉरवर्ड काय करू, फर्स्ट कर्तव्य, सेकंड कर्तव्य, थर्ड कर्तव्य बघून घेऊ, त्याच्यातले सब पॉईंट बघून घेऊ एकदा. म्हणजे काय होईल, त्यातून बजेटचं एक स्ट्रक्चर डोळ्यासमोर होईल. किंवा शक्ती ड्रिव्हन बजेट सांगितलंय. मग सरकारचा संकल्प काय, टू फोकस ऑन पुअर, अंडर प्रिव्हिलेज्ड अँड डिसएडव्हान्टेज. मग पुन्हा इथे 3 कर्तव्य दिलेले आहेत सरकारने, ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ, फुलफिल ॲस्पिरेशन्स ऑफ अवर पीपल अँड विजन ऑफ सबका साथ अँड सबका विकास. ठीक आहे. पण सरकारने याचबरोबरीने काय सांगितलंय की हे सगळं करत असताना, ही 3 कर्तव्य पार पाडत असताना आपल्याला एक सपोर्टिव्ह इकोसिस्टीम पण लागणार आहे. इकोसिस्टीम म्हणजे बेसिकली एन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये हे सगळं घडतंय. सरकारला ही 3 कर्तव्य पार पाडायची आहेत. तर ह्या कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी इकोसिस्टीम जी आहे, ज्याच्यामध्ये आपण हे डेव्हलप करणार, ती पण सरकारने सांगितलेली आहे. ती बघा इथे सांगितली आहे, सस्टेनिंग द मोमेंटम ऑफ स्ट्रक्चरल रिफॉर्म्स. सरकार म्हणते आम्ही स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करत आलेलो आहोतच आहेत आणि त्याचं मोमेंटम पण पुढे काय करणार आहे, आपण सस्टेन करत राहणार आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा सांगितला आहे रोबस्ट रेझिलियंट फायनान्शियल सेक्टर. ठीक आहे. मग आपण रोबस्ट आणि रेझिलियंट फायनान्शियल सेक्टर बिल्टअप करायचं आहे. आणि तिसरं जे ॲस्पेक्ट आहे तो आहे कटिंग एज टेक्नॉलॉजीज इन्क्लुडिंग AI ॲप्लिकेशन्स. ह्या 3 सपोर्टिव्ह इकोसिस्टीममध्ये आपल्याला ही 3 आपली कर्तव्य जी आहेत ती पार पाडायची. लक्षात आलं का मुद्दा? मग बजेटचं स्ट्रक्चर काय, तर पहिल्यांदा सरकारने ही इकोसिस्टीम जी आहे ती एक्सप्लेन केली आहे ना. म्हणून बघा पुढच्या ह्याच्यात आपण इंडियाज रिफॉर्म एक्सप्रेस हे आपल्याला बघायला मिळेल, जे पहिलं इकोसिस्टीमचा भाग होता. दुसरा रेझिलियंट फायनान्शियल सेक्टर जो म्हणलं आपण, त्याच्यात सरकार काय काय करणार हे आपण इथे बघायला मिळते आपल्याला. ठीक आहे. आणि तिसरा जे आहे ते इमर्जिंग टेक्नॉलॉजीज इन्क्लुडिंग AI. या अनुषंगाने सरकार काय म्हणतंय किंवा त्याला सरकारला काय म्हणायचंय हे आपल्याला इथे बघायला मिळतं. समजला मुद्दा? ठीक आहे. हे झाले इकोसिस्टीम, सपोर्टिव्ह इकोसिस्टीमचा भाग. मग आलं फर्स्ट कर्तव्य. फर्स्ट कर्तव्य काय म्हणलं आपण, टू ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. आणि मग हे करण्यासाठी बजेटनी 6 एरियाजमध्ये इंटरव्हेन्शन सांगितलेलं आहे. पहिला एरिया कुठला आहे, स्केलिंग अप मॅन्युफॅक्चरिंग इन 7 स्ट्रॅटेजिक फ्रंटियर सेक्टर्स. मॅन्युफॅक्चरिंगला आपल्याला स्केलअप करायचं आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिक 7 सेक्टर्स आहेत त्या सेक्टर्सला फोकस करायचा आहे ना. ओके. रेज्युनेटिंग लिगसी इंडस्ट्रियल सेक्टर्स. मग हा दुसरा मुद्दा आहे, लिगसी इंडस्ट्रियल. काही इंडस्ट्रियल सेक्टर्स आहेत बघा की ते पूर्वंपार चांगले डेव्हलप झालेले आहेत, पण आता त्याला काहीसं
प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत किंवा थोडी उतरती कळा लागलेली असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा रिज्युव्हेनेट करायचे. समजला मुद्दा? हे सगळे मुद्दे आपण एक्सप्लेन करणार आहे वन बाय वन. आत्ता माझं काम काय आहे, फक्त मी तुम्हाला एक स्ट्रक्चर एक्सप्लेन करतोय. क्रिएटिंग चॅम्पियन MSMEs आपल्याला माहिती आहे, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहेत जे आपल्या इंडियन इकॉनॉमीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मॅन्युफॅक्चरिंग असो, एम्प्लॉयमेंट जनरेशन असो, एक्सपोर्ट असो, त्याच्यामध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. मग ह्या MSMEsला सपोर्ट कसा करता येईल, चॅम्पियन MSMEs कशा क्रिएट करता येईल, त्यासाठी मग इथे फोकस ठेवलेला आहे सरकारने. डेलिव्हरिंग द पॉवरफुल पुश टू इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण सरकारला फोकस सरकारने ठेवलेलाच आहे गेली 4-5 वर्ष आणि तो आणखीन पुढे सरकार कंटिन्यू करत आहे. त्याचबरोबर एन्श्युरिंग लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटी अँड स्टॅबिलिटी, एनर्जी सिक्युरिटी अँड स्टॅबिलिटी पण आपण बघतोय. आणि 6वा जो मुद्दा आहे तो डेव्हलपिंग सिटी इकॉनॉमिक रिजन्स, सिटीजना डेव्हलप करायचे, पर्टिक्युलरली Tier 2 आणि Tier 3 सिटीज, जेणेकरून जे रिजनल डिस्पॅरिटी जी आहे ती कमी होईल आणि जे मेट्रो सिटीजवरती लोड येतोय ओव्हर क्राउडिंगचा तो सुद्धा आपल्याला काय करता येऊ शकतो, कमी करता येऊ शकतो. समजला मुद्दा? या 6 मुद्द्यांच्या आधारे सस्टेन्ड इकॉनॉमिक ग्रोथ ॲक्सिलरेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कधीसाठी? 2026 आणि 27 या आर्थिक वर्षासाठी. सेकंड कर्तव्य काय? टू फुलफिल ॲस्पिरेशन्स अँड बिल्ड कपॅसिटी. सरकारला काय करायचं आहे, लोकांचे ॲस्पिरेशन्स फुलफिल करायचे आणि कपॅसिटी बिल्डिंग करायचं आहे, ह्युमन कॅपिटल बिल्टअप करायचं आहे. मग त्यासाठी सुद्धा सरकारने 9 फोकस पॉईंट सांगितलेले आहेत. पहिला, हाय पॉवर्ड एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्राइज स्टँडिंग कमिटी, एक स्टँडिंग कमिटी नेमली जाईल. क्रिएशन ऑफ प्रोफेशनल्स फॉर विकसित भारत. ठीक आहे, विकसित भारतसाठी लागणारे जे प्रोफेशनल्स आहेत ते आपल्याला निर्माण करायचे. ठीक आहे. हब्स फॉर मेडिकल व्हॅल्यू टुरिझम, मेडिकल टुरिझम सगळ्यांना माहिती असेल, नसेल तर मी सांगेन तुम्हाला जेव्हा आपण एक्सप्लेन करूया त्यावेळी. ठीक आहे. मग त्याच्यासाठी हब्स क्रिएट करणं. ॲनिमल हजबंड्रीवरती फोकस करायचा आहे, ऑरेंज इकॉनॉमीवर फोकस करायचा आहे. आता इथे नवीन कन्सेप्ट आलाय बघा काहीतरी, ऑरेंज इकॉनॉमी नावाचा. मग UPSC अशा प्रकारचे प्रश्न उचलते, व्हॉट डू यू मीन बाय ऑरेंज इकॉनॉमी, खाली ऑप्शन्स येऊ शकतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की UPSC असले प्रश्न आणखी तरी कुठनं, रेफरन्स बुकमध्ये तर कुठं नसतातच. लक्षात आलं का? डिझाईन, एज्युकेशन, टुरिझम आणि स्पोर्ट्स हे पुढचे 4 मुद्दे, म्हणजे असे टोटल 9 मुद्दे आहेत की जे सेकंड कर्तव्याच्या अंतर्गत आपल्याला फोकस एरिया म्हणून सरकारच्या दृष्टीने सांगितलेले बघायला मिळतात. मग थर्ड कर्तव्यामध्ये काय करायचं आपल्याला, अलाइनिंग विथ आवर विजन सबका साथ सबका विकास इज टू एन्श्योर दॅट एव्हरी फॅमिली, कम्युनिटी, रिजन अँड सेक्टर हॅज ॲक्सेस टू रिसोर्सेस, ॲम्युनिटीज अँड अपॉर्च्युनिटीज फॉर मिनिंगफुल पार्टिसिपेशन. आणि मग त्यामध्ये इन्क्रीजिंग फार्मर इन्कम, एम्पॉवरिंग दिव्यांगजन अँड वल्नरेबल्स अँड फोकस ऑन पूर्वोदय स्टेट्स अँड नॉर्थ ईस्ट रिजन. या ॲस्पेक्टमध्ये आपल्याला सबका साथ सबका विकास करायचा आहे. हे झालं आपल्या 3 कर्तव्याचं स्ट्रक्चर. आणि त्याच्यानंतर जो येतो 16 फायनान्स कमिशनचे जे रिकमेंडेशन मी तुम्हाला सांगितले की त्यांनी 15 फायनान्स कमिशनचंच डिव्हिजन जे आहे 41% टॅक्सेशन टॅक्स डिव्हॉल्युशनची ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मग फिस्कल कन्सॉलिडेशन, म्हणजे ते आता डेप्ट टू GDP हा फोकस एरिया टार्गेट केला जाईल, त्याबद्दल पण सरकारने माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर मग डेफिसिट ट्रेंड्स दिलेले आहे, रुपी आला कुठून, रुपी गेला कुठून, म्हणजे व्हॉट आर आवर मेजर सोर्स ऑफ इन्कम अँड व्हॉट आर आवर मेजर सोर्स ऑफ एक्सपेंडिचर, हे सुद्धा मुद्दे इथं काय केले गेलेले आहेत, एक्सप्लेन केले गेलेले आहे. त्याचबरोबर मग कॅपिटल रिसीट, रेव्हेन्यू रिसीट, हे जो डेटा आहे, इन्फॉर्मेशन म्हणूयात आपण, इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर है ना, मग हे सगळं त्याच्यामध्ये. त्यानंतर नेट रिसिप्ट ऑफ द सेंटर, मग टॅक्स टू GDP रेशो वगैरे, हे सगळे ॲस्पेक्ट्स तिथे आपल्याला बघायला मिळतात. समजलं? तर हा झाला तुमचा पार्ट ए. स्ट्रक्चर लक्षात आलं बजेटचं. आणि मग येतो पार्ट बी, ज्याच्यामध्ये टॅक्सेशन आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस अँड इज ऑफ लिव्हिंग. ठीक आहे. या दृष्टिकोनातून आणखीन टॅक्सेसमध्ये पण सरकारने काय काय चेंजेस केलेले आहेत, त्यांना पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट्समध्ये काय काय चेंजेस केलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पार्ट बी मध्ये बघायला मिळतात. तर हे आहे तुमच्या बजेटचं ओव्हरऑल स्ट्रक्चर.